आपण बडा ख्याल कसा लिहायचा ते बघून घेऊया एकदा. कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो आहे. परीक्षेमध्ये आपल्याला 20 मार्काचा हा प्रश्न येतो. आता याच्यामध्ये बघा, बडा ख्याल आणि छोटा ख्याल लिहिण्याची पद्धत एकच आहे. फक्त त्याच्यामध्ये काय होतं, ताल बदलतात. ताल बदलले की ख्यालाची लिखाण बदलून जातं. आता कसा लिहायचा ते बघून घेऊया आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत ते बघूया. त्याच्यामध्ये बघा, बडा ख्याल लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते बघूया. आधी रागाचे आरोह अवरोह, जो राग लिहायचा आहे त्याचे आरोह अवरोह, पकड, वादी, संवादी सगळे सूर त्या रागाची माहिती पाहिजेत. नंतर बडा ख्याल जी बंदिश आहे, बड्या ख्यालामध्ये जी बंदिश आहे ती व्यवस्थितपणे पाठ पाहिजे, त्याचे शब्द पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर ताल, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. लिखाणासाठी तुम्हाला ताल कोणता आहे ते माहिती पाहिजे. आता रेग्युलर आपण विलंबित ख्याल म्हणजेच बडा ख्याल जो आहे तो विलंबित एक तालामध्ये लिहितो. काही ठिकाणी 3 तालामध्ये लिहितात, झुमऱ्यामध्ये लिहितात. आपण हे लिखाण विलंबित एक तालामध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर सम काल कोणत्या शब्दांवर येते हे माहिती पाहिजे. बंदिशीमध्ये प्रत्येक बंदिशीमध्ये शब्द वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक बंदिशीमध्ये काल आणि सम कोणत्या शब्दावर येते हे बारीक बघायचं आहे. त्याच्यानंतर त्याच बंदिशीमध्ये काल आणि सम किती वेळा येते हे बघून घ्यायचं आहे. 3 ताल जर असला, त्रिताल जर असला आणि त्याच्या लाईन 2-3 जर असल्या तर सम आपली 3-4 वेळा येऊ शकते. स्थायीमध्ये 3 वेळा, अंतर्यात 3 वेळा, 2 वेळा. पण बडा ख्यालामध्ये काय होतं, बड्या ख्यालामध्ये सम स्थायीमध्ये एकदा येते, अंतर्यामध्ये एकदा येते. हे ध्यानात ठेवायचं आहे. आता पुढे जाऊया. हे स्वरलेखन करण्यासाठी जी लिपी वापरायची आपल्याला, ती लिपी आपल्याला व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. आता आपल्या संगीतामध्ये स्वरलेखन हे 2 लिपी पद्धतीमध्ये केलं जातं. एक भातखंडे लिपी आणि दुसरी पलुस्कर लिपी. तर आपण दोन्हीही लिपींचा अभ्यास करणार आहोत. पण आपण भातखंडे लिपीला जास्तीत जास्त याच लिपीचा वापर करणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं गेलं की हा राग पलुस्कर लिपीनुसार लिपीबद्ध करा, पलुस्कर लिपीनुसार लिखिये, तर पलुस्कर लिपीचा वापर करूया. नसेल काही लिहिलेलं, काही त्यांनी इन्स्ट्रक्शन नसेल दिल्या तर आपण भातखंडे लिपीलाच फॉलो करायचं आहे. चला पुढे. शॉर्टकट सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जास्त व्हिडिओ लेंदी बनवायचा नाही. आता इथं सांगितलं विलंबित एक तालामध्ये आपण बडा ख्याल लिहिणार आहोत. आता विलंबित एक ताल आणि साधा एक ताल याच्यामध्ये काय फरक आहे, तर मात्रा 12च आहेत. विलंबित एक तालाच्या मात्रा 12च आहेत आणि साधा जो नॉर्मल मध्यलयीचा एक ताल चालतो त्याच्या मात्रा देखील 12च आहेत. मग फरक काय होतो, ज्यावेळेस विलंबित एक ताल आपण घेतो त्यावेळेस ह्या 48च्या स्वरूपात मात्रा डिवाईड होतात. म्हणजे काय, तर 12मध्ये प्रत्येक मात्रेचे 4-4 भाग करून त्याला 48मध्ये डिवाईड केलं जातं. आता पुढे मग 48मध्ये डिवाईड झाल्याच्या नंतर त्याची लेंथ आपल्याला कमीत कमी 30-25 सेकंदाची मिळते. आपण जशी लय वाढू, जशी लय आपण जास्त घेऊ, विलंबित करू, तसं आपलं आवर्तन मोठं होतं. म्हणजे समेपासून तर परत समेवर येण्याचं जे आवर्तन आहे ते आपल्याला 25 सेकंदाचं मिळतं. कशामुळे मिळतं, तर प्रत्येक मात्रेचे आपण 4-4 भाग केलेत. याच 4 मधलं जर आपण डिस्टन्स वाढवला तर आपल्याला 25च्या जागी 30 सेकंद, 40 सेकंद असा डिस्टन्स मिळतो. एक आवर्तन एवढं मोठं आवर्तन आपल्याला मिळतं. मग त्याच्याप्रमाणे आपल्याला ख्याल
रंगवत जावा लागतो किंवा म्हणत जावा लागतो. आता इथे बेसिक असं आहे की 12 मात्रा असो, विलंबित एकतालामध्ये 12 की एकतालामध्ये 12 मात्रा आहेत, त्याच्या आपण 4-4 मात्रा म्हणजे 4-4 भाग केले, आपल्याला 48 मिळाले. सेम तसंच झुमरा जो ताल आहे, विलंबित झुमरा म्हटलं तरीसुद्धा आपल्याला 4च भाग करायचे आहेत, विलंबित त्रिताल म्हटलं तरी आपल्याला 4च भाग करायचे आहेत, विलंबित झपताल म्हटलं तरी आपल्याला 4च भाग करायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊया. म्हणजे आता आपल्या हातात आहेत 48 मात्रा. तर 48 मात्रेमध्ये आपल्याला स्थायी 48 मात्रेत बसवायची म्हणजे एका आवर्तनात, अंतरा 48 मात्रेत बसवायचा आहे म्हणजे एका आवर्तनात. ही गोष्ट लक्षात ठेवा. बड्या ख्यालामध्ये सम स्थायीमध्ये एकदाच येते आणि अंतर्यात एकदाच येते. आपण छोट्या ख्यालामध्ये एक लाईन दोनदा रिपीट करतो, तशी बड्या ख्यालामध्ये रिपीट करत नाही, कारण त्याचं आवर्तन मोठं असतं. त्याच्यामुळे सम ही एकच वेळी येते. म्हणून आपल्याला गायन करताना बडा ख्याल त्याचं गायन करताना स्थायी दोनदा म्हणायची आहे, अंतरा एकदा म्हणायचा आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. स्थायी आपण रिपीट 48 पासून घेतलं, आपण परत रिपीट करून पहिल्या मात्रेवर यायचं आहे, परत सम द्यायची आहे, परत रिपीट स्थायी करायची आणि मग स्थायी संपून अंतर्यात एंट्री करायची आहे. स्थायीची लाईन डबल रिपीट करायची नाही, ही ध्यानात घ्या. चला, आता हे कळालं सगळं. आपल्याला विलंबित एकताल व्यवस्थित माहिती पाहिजे. आता विलंबित एकतालाच्या मात्रा 12, खंड 2-2चे 6 खंड, टाळी कुठे कुठे आहे, काल कुठे कुठे आहे, हे सगळं आपल्याला माहितीच पाहिजे. ते जर माहीत नसेल तर आपल्याला स्वरलिपी करता येणार नाही, कारण स्वरलिपी ही तालाच्या खंडांनुसार किंवा तालाच्या मात्रेनुसार स्वरलिपी आपल्याला करायची आहे. ही व्यवस्थित ध्यानात घ्या. चला, आपण एकदा आता एक ट्रायल घेऊया. ट्रायल म्हणजे अशी की आपल्याला बडा ख्याल लिहिण्याची जी पद्धत आहे ती कशी असेल त्याला समजून घेऊया. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला राग माहिती झाला. राग कोणता XYZ आपण सध्या आपण एक्झाम्पल म्हणून आपण राग यमन किंवा ठीक आहे यमन किंवा बागेश्री बिहाग घेऊया. बिहाग राग. त्याच्यानंतर व्हिडिओ झाल्याच्या नंतर याचा एक फोटो आणि आधी जे सांगितलं होतं एक्सप्लेन केलं तर त्याचा एक फोटो तुम्हाला पाठवला जाईल. आता त्याच्या पुढे बघूया. आपल्याला राग माहिती झाला, त्याच्यामध्ये आरोह अवरोह पकड हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बडा ख्याल असा शब्द लिहायचा आहे. बडा ख्याल लिहिला, त्याच्यानंतर बडा ख्यालाची स्थायी लिहिली. स्थायीमध्ये आपल्या किती लाईन आहे, येरी हो माई आज, आज के दिन मोरिनी की लागत आहे केसर घोर, केसर घोर. इथे आलो आपण, स्थायी संपली. इथे आला अंतरा. आता अंतरेची जी लाईन आहे, मुख तंबूल बिरीन की, मुखतंबूल बरोबर ना, मुखतंबूल बिरीन की बरोबर. नथ, नथ को नथ बेसर, माथे तिलक दिया केसर घोर, हे परत रिपीट होत आहे. आता इथे येरी हो माई आज, ह्या आजवरती इथे सम आली. ही सम फिरून परत स्थायीमध्ये येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. बिहागच नाही तर कोणताही राग घ्या, कोणत्याही रागाचा बडा ख्याल घ्या, ही सम फिरून परत दुसऱ्या कुठल्या शब्दावर जात नाही. स्थायीमध्ये फक्त आजवर सम आहे. पूर्ण लाईन फिरायची. या घोरपर्यंत आलो, मग एरी हो माई आज लागत केसर घोर, इथं आलो, हे परत रिपीट करायचं आहे, मग परत सम दाखवायची आहे. त्याच्यानंतर परत शेवट घोर येणार. मग आपल्याला मुखतंबूल बिरीन की, की वरती सम आहे.
मुख तंबूला बिरिनाकी, इथे सम आली. ठीक, तर हा जो अंतर आहे, बिरिनकी, नथ को नथ, माथे तिलक दिया, केसर घोर बे, हे सगळी कंप्लीट करायचं आहे. आणि परत फिरून आपल्याला एरी हो माई आज सम दाखवायची आणि नंतर आपले आलाप सुरू होतात. जे तबल्यासोबत आलाप असतात ते सुरू होतात. लक्षात आलं. आता याचे कसे आवर्तन करायचे त्याची एक वेगळं पद्धत आहे, ती व्यवस्थित सांगतो. आता आपण काय बघतोय, आपल्याला स्वरलेखन करायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं. स्वरलेखन 2 वेळा सम आली. आपले स्थायी आणि अंतरा हे 12वी मात्रेपासून सुरू होतात दोन्ही पण. आता अंतरा जो आहे तो 11वी मात्रेपासून आपल्याला सुरू करायचा आहे. आता इथे स्वरलेखन आपण राग लिहिला, आरोह अवरोह पकड, बंदिश लिहिली बडा ख्यालाची. त्याच्यानंतर आपल्याला आता खाली यायचं. मग इथे काय लिहायचं, स्वरलेखन. स्वरलेखन मग पद्धत कोणती वापरतोय आपण, तिचं नाव लिहायचं, भातखंडे लिपी. ओके, आता भातखंडे लिपीमध्ये काय केलं जातं, आता याच्यात आपलं एक आवर्तन बसन म्हणजे स्थायी पूर्ण याच्यामध्ये बसली पाहिजे. कशी बसते बघा. आता पेज तुम्हाला एवढंच मिळेल, एवढंच पेज मिळेल. ओके, पेज एवढंच मिळेल. फक्त तुम्हाला सगळं कसं बसवायचं ते सांगतो. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथे स्थायी लिहायची आहे. सगळं हायलाईट करत चालायचं आहे, कारण हे स्थायी आपण स्वरलिपीबद्ध करत आहोत. मग त्याच्यानंतर आपल्याला मात्रा, नंतर स्वर, नंतर शब्द आणि नंतर खुणा. आता हे मात्रा झाल्या. आता मात्रा किती, हे डॅश इकडे जी लाईन असते पेपरच्या तिथे तुम्हाला हे मात्रा स्वर शब्द खुणा असं लिहायचं आहे. इथे एक असा एक लाईन असते याच्या इकडे. मग तिथून पुढे तुम्हाला 11, 1, 2, 3, मग 11चे 4 भाग झाले, 1, 2, 3, 4, नंतर 12, 1, 2, 3, नंतर 1, 1, 2, 3, 2, 1, 2, 3, 3, 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3. आता इथं मात्रा किती लिहिल्या आपण, 1, 2, 3, 4, 5, 6 मात्रा इथं लिहिल्या पहिल्या लाईनला. सेम तसंच मग परत खाली टाकायचं आहे, मात्रा, स्वर, शब्द आणि खुणा. दिसत आहे ना व्यवस्थित. हां, तर याच्यानंतर सेम आता इथे आपण 4ला आलोत. मग इथे परत आपण 4च्या पुढे 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्याच्यानंतर आपण स्केल घेणार आहोत. तालानुसार व्यवस्थित कसं चालायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. स्केल घेऊन आपण व्यवस्थितपणे काय करायचं आहे, 2-2 मात्रेचे खंड आहेत. आता आपण इथे लिहू शकतो. आपण ह्याच्या इथे आहे ना आपल्याला विलंबित एक ताल करायचा आहे, म्हणजे खाली विलंबित एक ताल करतोय आपण. त्याच्यानंतर बघा आता 2-2 मात्रेचे खंड आहेत, 1-2 मात्रा आहेत ह्या. मग आपला इथे एक शेवटचा खंड येतोय. मग इथे एक खंड द्यायचा, परत 1-2 म्हणजे 3च्या आधी आला. त्याच्यानंतर आपल्याला 2-2 मात्रा, मग 5-6, मग इथे परत आला, म्हणजे हे इथे एक आला, 9च्या इथे एक आला. म्हणजे आता किती खंड झाले आपलं, हे एक आवर्तन झालेलं आहे. हे लक्षात घ्या. 14 मिनिटाचा व्हिडिओ चालला आहे, व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. आता हे एक आवर्तन झालेलं आहे आपलं, एक आवर्तन. ठीक. आता याच्यामध्ये तुम्हाला सम इथे पहिल्या मात्रेला आहे सम, 3ऱ्या मात्रेला काल आहे, 5व्या मात्रेला दुसरी टाळी आहे, खुणांच्या जागेवर खुणा द्यायच्यात, आणि 11व्या मात्रेला आपली चौथी टाळी आहे, 7व्या मात्रेला काल आहे, 9व्या मात्रेला तिसरी टाळी आहे. ओके. आता हा जो ही जी ब्लँक जागा आहे, ही तर सगळ्यात महत्त्वाची जागा आहे. काय करायचं, आता स्वर म्हणजेच नोटेशन, त्या ओळीचे नोटेशन आधी लिहायचे वरच्या लाईनला.
आणि मग शब्द, हे शब्द त्याच्या खाली खाली लिहायचे. अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर शब्द भरून घ्यायचे. म्हणजे कसे, तर आता इथे तुमचा आज हा शब्द आला पाहिजे. म्हणजे येरी हो माई आज. मग 12 1 2 3 म्हणजे आपल्या हातात 4 मात्रात. येरी हो माई आज. येरी, याच्यामध्ये तुम्हाला येरी शब्द टाकावा लागेल एका मात्रेत 2. येरी नंतर हो माई, माई माई आज. बरोबर, म्हणजे 12व्या मात्रेत तुम्हाला एकत्र 2 शब्द आणावे लागले. मग आज नुसता आज होऊन कट होत नाही. आज म्हणजे आता स्वरलिपीमध्ये लक्षात घ्या, हे जे डॅश हे पलुस्कर लिपीमध्ये सेम येतील, फक्त काय होईल, मार्किंग बदलतील. आता फक्त भातखंडे लिपीच डोक्यात घ्या. आज ज वाढला. मग हा जो ख्यालाचा विस्तार असंच करायचा शेवटपर्यंत, इथपर्यंत यायचं आहे तुम्हाला. घोर इथपर्यंत आणायचं आहे. घोर शेवटी ज्यावेळेस अंतरा सुरू होईल तर अंतरासुद्धा अशाच पद्धतीने सुरू करायचा आहे. ओके, व्हिडिओ 15 मिनिटाचा झालेला आहे. तर आता तुम्ही हा जो अंतरा आहे सेम असाच, इथे स्थायी लिहायची, केवळ फक्त स्थायी लिहिली इथं, सेम पलीकडे जाणार. अंतरा इथे फक्त अंतरा बदलेल. मग इथे काय होईल, मुख तंबूल. आता एवढ्या 4 मात्रेत एवढे सगळे शब्द बसत नाही ना, 2 आणि 3 5 आणि हे वीरेन 5 6 8 शब्द 4 मात्रेत बसत नाही. 2 2 2 बसवावे लागतील. आपल्याकडे जागा आहे ना, इकडे 11 पासून घेऊ शकतो. ह्या 11चा जो मधला लघु आहे इथून आपण घेऊ शकतो. मग मुख तंबून, तंबूल बिरीन, की बरोबर समेला आला पाहिजे सेकंडमध्ये तुम्ही ज्यावेळेस कराल. आता सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज एक होतं की याचे स्वर म्हणजे नोटेशन काढणं. पद्धत हीच सगळ्या ख्यालांना हीच पद्धत राहणार आहे. याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. तुम्हाला प्रत्येक मात्रेचे 4 भाग दिसत आहेत. तुमच्या पुढे 48 मात्रा टोटल मिळालेल्या आहेत. इथे प्रत्येक मात्रेच्या पुढे आपल्याला असा डॅश वाढवायचा आहे. मात्रा 12च दिसतात तुम्हाला, पण टोटल आपण त्याचे जर लघु मोजत गेलो तर आपल्याला मिळतात 48 मात्रा. म्हणजे 48 मात्रेमध्ये आपली स्थायी पूर्ण झाली. दुसऱ्या 48 मात्रेमध्ये अंतरा पूर्ण होतो. आता ज्यावेळेस तुम्हाला आलाप करायचे त्यावेळेस तुम्हाला फक्त एवढाच पीस लिहायचा आहे. म्हणजे स्थायी आलाप म्हटलं तर येरी हो माई आज, मग इथून आलाप सुरू काय, आ ने ने सा ग ग सा ग मा मा ग ग पा पा मा ग मा ग रे सा ने ने सा ग मा पा येरी हो माई आज. परत आजवर सम दाखवायचे. परत सेकंड सेम हे सा नि द प म प ग म ग. पूर्ण हे आलाप तुम्हाला सिंगलमध्ये भरत म्हणजे किती मात्रा आहेत तुमच्या, हे सगळे जेवढे मात्रा आहेत ना तेवढे तुम्हाला स्वर लिहित मागे पुढे आलाप करत 11व्या मात्रेच्या इथं एरीपर्यंत यायचं आहे. मग 2 आलाप स्थायीचे झाले, 2 आलाप सेम तसेच अंतऱ्याचे. आलाप करताना एवढा पीस तुम्हाला लिहावाच लागतो. आणि ही जी पद्धत लिहिली आहे, मात्रा स्वर शब्द खुणा, मात्रा स्वर शब्द खुणा, प्रत्येक वेळेस लिहित जायचं आहे. कारण तुम्हाला पेपर एवढाच मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वरती 6 मात्रा बसवाव्या लागतात आणि खाली 6 मात्रा बसवाव्या लागतात. जर हे अख्खा पीस असा लिहायचा झाला तर असा आडवा म्हणजे असं उभं लिहायचं नाही, हे असंच डिवाईड करून लिहायचं आहे. ही व्यवस्थित लक्षात घ्या. व्हिडिओ आपला पूर्ण 20 मिनिटाचा झालेला आहे. हा तुमचा एक प्रकारे क्लासच झालेला आहे. व्यवस्थितपणे ख्याल कसा लिहायचा आहे याचा व्हिडिओ शांतपणे बघा. कारण हा 20 मार्काचा प्रश्न आहे आपला, 20 मार्काचा. आणि ख्याल लिहिण्यासाठी बडा ख्याल 20 मार्क, त्याच्यामध्ये 2 आलाप, 2 ताना. आता ताना लिहिताना इथे 2 2 2 2 शब्द एकत्र करत चालायचे, 2 2 स्वर एकत्र करत चालायचे.
इथे काही बघायचं नाही. एकदा आलाप तान सुरू झाले, मी याचं एक फॉर्म्युला नाही, एक लिहिलेलं आहे ते पाठवतो, पण सगळेच ख्याल तुम्हाला लिहून मिळणार नाहीत. पद्धत तुम्हाला समजावून सांगतो, या पद्धतीनुसार तुम्हाला प्रत्येक ख्याल लिहिता आला पाहिजे. पद्धत अशीच आहे. रागाचं नाव, आरोह अवरोह पकड, बडा ख्याल, स्थायी, इकडं ताल लिहायचा, नंतर स्थायी लिहायची, एरी हो मा जेवढे शब्द असेल तेवढे लिहायचे, त्याच्यानंतर अंतरा लिहायचा, त्याच्यानंतर एक अशी लाईन मारून तिथे स्वरलेखन लिहायचं सगळ्यात महत्त्वाचं. आणि कोणत्या पद्धतीत लिहितो तेही आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्थायीचे स्वरलेखन करतोय तर स्थायी लिहायची. स्थायीचे दोनच लाईन होतील आपल्या, म्हणजे एक आवर्तन आहे, 6-6 एकच आवर्तन होईल स्थायीचं. स्थायी किती जरी मोठी असली तरी एकच आवर्तन होणार. त्याच्यानंतर अंतऱ्याचं सेम असंच आवर्तन होणार. व्यवस्थित लक्षात घ्या. व्हिडिओ थोडा खूप मोठा आहे, 20 मिनिटाचा आहे. शांतपणे बघा आणि त्याला समजून घ्या. अडचण आली तर मला विचारा.